हॅलो बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगणार आहे. धौम्य नावाचे एक ऋषी होते. त्यांचा आरुणी नावाचा एक फार पट्ट शिष्य होता. एकदा जोराचा पाऊस आला, त्यामुळे त्यांच्या शेतातील बांध फुटला. पाणी वाहून जाऊ लागले. पाणी अडवायचे होते. गुरुजींनी आरुणीला बांधाचे पाणी अडवायला पाठवले. आरुणी शेतात गेला. बांधाला भगदाड पडले होते. आरुणीने भगदाडात माती व दगड टाकले. पाण्यामुळे ते वाहून गेले. तो सारखा माती आणि दगड टाकत राहिला, पण पाण्यामुळे ते वाहून जात होते. आरुणी गुरुभक्त होता. गुरुजींची आज्ञा पाळलीच पाहिजे. पाणी वाहून जाऊ नये म्हणून शेवटी आरुणीच त्या बांधात आडवा पडला. पाणी बाहेर जायचे थांबले. संध्याकाळ झाली तरी आरुणी आश्रमात आला नाही. गुरुजींना काळजी वाटू लागली. गुरुजी शेतावर गेले. त्यांना शेतात आरुणी दिसला नाही. शेवटी त्यांनी आरुणीला जोरजोराने हाका मारल्या. गुरुजींना दुरून आरुणीचा आवाज ऐकू आला. गुरुजी, हा मी इथे आहे, मी इथे आहे. गुरुजी आवाजाच्या दिशेने गेले. आरुणी बांधावर आडवा पडलेला त्यांना दिसला. त्याला पाहून गुरुजींचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांनी आरुणीला उठवले. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. गुरुजी आरुणीला म्हणाले, बाळ, तू धन्य आहेस रे. मुलांनो, तात्पर्य, आपण गुरुजींची आज्ञा पाळली पाहिजे. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.